Talk to me, numbers never lie. Add it up, that's me. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू साई अनिकेत ब्लॉग्स. तर पहिला पाऊस आमच्या नवीन घराच्या इथे पडलेला आहे. आज पहिला पाऊस. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. एवढं भारी आज सकाळपासून जरा गारगारच वाटत होतं. लाईक मी जरा वीकनेस पण आली होती आणि एकदम थंडी भरलेली अंगामध्ये. आणि आज दुपार झाले, मी आज घरीच आहे. दुपार झाले तर एकदम भाई असं म्हणजे तिथून हवा येते, तिथून जाते, इथून म्हणजे हवा येते, तिथून जाते. खूप भारी वाटायला लागले. मी झोपलो होतो, माझ्या चेहऱ्यावरून दिसेल. पाऊस आला तर थंडी वाजायला लागली. मग मी उठलो त्याच्याने. मला व्ह्यू दाखवतो. किती पण बोलू दे आपण, पण बिल्डिंग मध्ये राहण्याचा काही ना काही थोडा ना थोडा डिफरन्स पडतोच. फ्रेंड्स ना, आता आमचा काही जास्त हाईटवर नाही, आमचा 7वाच माळा आहे आणि खाली पोडी आहे. थर्ड 0 फ्लोअर आहे आणि ह्याच्या खाली अजून पार्किंग आहे 3 माळ्याची. लगभग म्हणजे 7th फ्लोअर पडतो आमचा, असं ग्राउंड पासून बघितलं. पण ह्याच्यात पण एवढं भारी वाटतंय ना भाई, लिटरली एकदम मस्त. मस्त हवा येते, पाऊस, बाल्कनीत बसलोय बाय. आणि असं व्ह्यू इकडून वेगळा आहे. हा हॉल मधला व्ह्यू आहे आमचा. हे आमचा टॉवर येते बिल्डिंगचे आणि हा समोरून असा व्ह्यू आहे. हा पोडियम वगैरे आहे आमचा बिल्डिंगचा. ठीक आहे, अजून दाखव. हा माझ्या बेडरूम मधून व्ह्यू आहे. तो थोडा स्लाइटली आपल्याला फॉरेस्ट वगैरेचा एरिया बघायला भेटतो. असं ओव्हरऑल लुक आहे मस्त एकदम. बघायला तर भारी वाटतं. एकदम समोर एकदम मस्त. खाली एक टर्फ आहे आमच्या बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये. भारी गारगार वाटायला लागले. मातीचा एक सुगंध येतोय वेगळा. अरे पद्धतशीर. हा आहे भावाच्या रूम मधल्या बाल्कनीतला व्ह्यू. तुम्ही बघू शकता. त्याचा व्ह्यू तर भाई सर्वात बेस्ट आहे. इथे टर्फ, मस्त फॉरेस्ट आणि आमचा क्लब ऑफ सोसायटीचा. आणि तो स्विमिंग पूल जो आहे भाई, एवढं भारी वाटायला लागलं ना त्याच्यामध्ये. पाण्याचे थेंब थेंब पडतात. असं एक स्वप्न होतं की भाई आपल्या बिल्डिंग मध्ये स्विमिंग पूल असं आपण कधी कधी पोहायला जाऊ. काय ते तुझ्या बाल्कनी मध्ये उभं आहे. भारी भाई, पैसा वसूल करायचंय. कसं वाटतंय? एकदम मस्त. हे भारी असा पाऊस, निसर्ग खूपच छान. तिकडच्या घरी कसं वाटत आणि इकडे कसं वाटतं? बरं वाटत होतं. तसं आपलं चांगलंच होतं घर, असं काय नाहीये. पण कसं ते मोहोळ आणि हा मोहोळ मध्ये खूप फरक आहे. शांत वाटतंय का नाही? एकदम थंडगार आणि मस्त.